11वी पान नंबर 93 उपयोगितमधील दुसरा धडा मुद्रित शोधन आपण अभ्यासणार आहोत. बघा, मुद्रित शोधन म्हणजे काय आणि मुद्रित शोधनाची किंवा मुद्रण कलेस सुरुवात कशी झाली हे आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत. मराठी भाषेचं लेखन करता महत्त्वाचा घटक म्हणजे लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, का लिखित मजकुरासोबत की व्याकरण शुद्धता ही पण काय असते, खूप महत्त्वाची असते. कोणत्याही मजकुराची किंवा जे लिहिलेला भाग आहे त्याच्या आशय शुद्धतेची आणि अचूकतेची जबाबदारी जरी लेखकाकडे असली तरी व्याकरणदृष्ट्या जे लेखन केलेलं आहे ते निर्दोष करणं आवश्यक असते. आणि यामधूनच मुद्रित शोधनाची गरज स्पष्ट झाली की हस्तलिखित मजकुरापेक्षा आपण जे छापलेलं असते त्याचा वाचकावर जास्त परिणाम होतो. आणि हे लक्षात घेऊन मुद्रण कलेस सुरुवात झालेली आहे. मुद्रण कलेमध्ये काळानुरूप खूप बदल होत गेले. आजही आपण जे छापील मजकुरावर जास्त विश्वास ठेवतो आणि त्यामुळे आज तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या युगातही की मुद्रित शोधनास खूप महत्त्व आहे. वृत्तपत्र, साप्ताहिक, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रकं, काही संस्थांचे अहवाल, शुभेच्छापत्र, अनेक प्रकारामध्ये मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत गेली आणि आजपर्यंत उत्तरोत्तर की त्यामध्ये वाढत होत आहे. आता विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ ही समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सजगतेचं आणि प्रगतीचं लक्षण आहे. नेमकं मुद्रित शोधन म्हणजे काय आणि मुद्रित शोधक म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. की मुद्रित शोधन म्हणजे लेखकांकडून प्रमाण लेखनास कधी काही चुकून म्हणजे अनवधानाने राहिलेल्या त्रुटी चुका दूर करून निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रूफ रीडिंग असं म्हणतो. आणि मुद्रित शोधक कोण? की व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील काही त्रुटी आहेत या त्रुटी काळजीपूर्वक दूर करणारी व्यक्ती म्हणजे कोण? मुद्रित शोधक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रूफ रीडर असे म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, काही शुभेच्छापत्र तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे की कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी ते बारीक वाचावं लागतं. त्यामधील त्रुटी दूर कराव्या लागतात. मजकूर हा वाचनीय आणि निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन आहे. की जो वाचलेला मजकूर आहे, आपण जे छापलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे त्यामध्ये काही त्रुटी असतील, दोष असतील, तर तो मजकूर वाचनीय आणि निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन आहे. आपण लिहिलेला किंवा दुसऱ्याने लिहिलेला मजकूर पुन्हा पुन्हा वाचून पाहणे आणि तो वाचताना त्यामधील व्याकरण, संदर्भ, वाक्यरचना, लेखन नियमानुसार लेखन यांचा जाणीवपूर्वक विचार करणे म्हणजे पण मुद्रित शोधन आहे. की लेखकाला प्रत्येक वेळी प्रमाण लेखकाने परिपूर्ण लेखन असलेच पाहिजे. त्यामुळे तरी पण त्यामध्ये काही त्रुटी राहू शकतात. ओघात, अनवधानानं काही लिहायचं राहून जातं किंवा कधीकधी एखादा शब्द आहे हा पुन्हा पुनरावृत्ती होते. अशा वेळेला मुद्रित शोधनाची खूप गरज असते. मुद्रित शोधक जो आहे हा मुद्रित शोधनातून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी असं कार्य करू शकतो. नेमकं आता मुद्रित शोधकाचे महत्त्व काय आहे? तर भाषा आणि समाज याचं खूप मोठं नातं आहे, ज्याला आपण अनन्यसाधारण नातं असं म्हणतो. एखादी राष्ट्राची भाषा विकसित झाली की ते राष्ट्र विकसित होते. त्यामुळे राष्ट्राची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रगती होऊ लागते. भाषा लिहिणाऱ्याची, बोलणाऱ्याची आणि वाचणाऱ्याची संख्याही वाढत जाते. आणि त्यामुळे की भाषा ही जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल त्यामुळे त्या प्रमाणात समयाची दिशा ठरवू शकते.
ही मुद्रित शोधकाची महत्त्वाची जबाबदारी आहे की साहित्य निर्मिती ही व्यवहारामध्ये लेखकाबरोबर टंकलेखन म्हणा, मुद्रित शोधक म्हणा, मुद्रक म्हणा, प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे काम करत असतात. त्यामध्ये काही तज्ज्ञ मंडळी असतात. त्यामुळे ही तज्ज्ञ मंडळी त्यामध्ये खूप बारकाईने लक्ष घालतात वाचताना. कधी बघा जो लिहिणारा असतो त्याला कळतही नाही की इतकी मोठी चूक झालेली आहे, पण वाचणारा असतो तो एकदम काळजीपूर्वक ते पाहत असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी का लेखनानंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे मुद्रित शोधक आणि त्यामुळे मुद्रित शोधकाला खूप महत्त्व आहे. तो ग्रंथाला परिपूर्ण वाचनीय करण्याचं काम करत असतो. भाषेचं रक्षण करता, प्रकाशकांचा मित्र, वाचकांचा प्रतिनिधी अशा अनेक नात्याने मुद्रित शोधक हा बांधलेला असतो. मुद्रित शोधन ही एक कला आहे. तसेच ते एक शास्त्र पण आहे की मुद्रित शोधन हा एक व्यवसाय आहे. उत्तम मुद्रित शोधक आपल्या अभ्यासाने आणि आपल्या साधनेने आपल्या व्यवसायाला एक उत्तम दर्जा देऊ शकतो आणि त्यामुळे शुद्ध वाचाल तर वाचाल व भाषेलाही वाचवाल असं जर कोण काम करत असेल तर ते कोण काम करतं? मुद्रित शोधक करत असतो. आता मुद्रित शोधकाची भूमिका काय असते तर त्याला ज्या भाषेचं तो मुद्रित शोधन करणार आहे भाषेची उत्तम जाण असली पाहिजे आणि ही जाण येण्यासाठी का अभ्यासाबरोबर त्याने स्वयंअध्ययन, सूक्ष्म वाचन, व्याकरणाची जाण, लेखन, चिंतन यामुळे त्याची वैचारिक दृष्टी प्रगल्भ होत असते किंवा ती करणे गरजेचे असते की विविध विषयातील साहित्य प्रकारातील वाचनामुळे तो अनेक प्रकारचे संदर्भ गोळा होतात. मुद्रित शोधनाची भूमिका ही केवळ प्रमाण भाषेतील लेखन तपासणे इतकी मर्यादित नसून वाक्य अर्थपूर्ण आहेत का, त्यातील संदर्भ योग्य आहेत का, एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत नाही ना याचीही काळजी त्याला घ्यावी लागते. पुस्तकाचे पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, मजकुरांची सलगता याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्याला मजकुरासंदर्भात काही शंका निर्माण झाल्या तर त्या निदर्शनास आणून देणे पण गरजेचे असते. लेखकाचा मजकूर हा निर्दोष सुंदर करून तो वाचकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी मुद्रित शोधकाची असते. त्यामुळे मुद्रित शोधकाची वैशिष्ट्य कोणती आहेत तर महत्त्वाचं म्हणजे तो अभ्यासवृत्ती असली पाहिजे त्याच्याकडे, अनेक विषयातील त्याची रुची, आवड असली पाहिजे, मुद्रण विषयक ज्ञान आणि दृष्टी असली पाहिजे, मुद्रित शोधक जो करतो त्याची कामावर निष्ठा असली पाहिजे आणि भाषेची त्याला समज असली पाहिजे. पुस्तकाचे संपादन, सूची, शब्दांकन, लेखन, भाषांतर, अनुवाद अशी कामे करून जाणकार मुद्रित शोधक आपली क्षमता हा स्वतः आपल्या कौशल्याने विकसित करू शकतो. कारण चांगला मुद्रित शोधक होणे ही एक तपश्चर्या आहे. सहज एखादी गोष्ट करता येत नाही. मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य कोणती आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं का मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असली पाहिजे. शिवाय मुद्रित शोधकाची भूमिका ही केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरण शुद्धता तपासणे इतकीच नाही तर लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण, बिनचूक आहे का, तो योग्य आहे का हे तपासून पाहणं गरजेचं असते. मुद्रित शोधकाला मुद्रणविषयक तंत्र, परिपूर्ण ज्ञान व दृष्टी आवश्यक असते. शिवाय आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. स्वतःच्या कामावरील निष्ठा, अनेक विषयावर समोर आलेल्या मजकुरातील रुची व जाण असणे आवश्यक आहे. कामाचा प्रदीर्घ अनुभव मुद्रित शोधकाला अधिकाधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ करत असतो. तो जितकं काम जास्त करेल, जितका अनुभव जास्त असेल तितकं याचं काम परिपूर्ण आणि प्रगल्भ होत असते. सक्षम मुद्रित शोधक होण्यासाठी चिकाटी आणि अभ्यासामधील सातत्य आणि सराव आवश्यक असतो. एखादा प्रतिभावंत लेखक, सजग प्रकाशक यांच्याकडे जाणकार मुद्रित शोधकाची तपश्चर्येने आपली ओळख तो निर्माण करू शकतो.
ग्रंथाच्या विषयानुसार त्या त्या विषयांचे सर्वसाधारण ज्ञान भाषेचे चांगले आवश्यक असते. शिवाय सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की अनेक विषयांची आवड आणि समज असणे त्याला काय असते, गरजेचे असते. असा हा मुद्रित शोधक याकडे ही ज्ञान आणि कौशल्य आवश्यक असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुद्रित शोधकाची साधन सामुग्री काय असते हे आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या भाषेत आपल्या मुद्रित म्हणजे काय, तपासणीसाठी काढलेली प्रत. आता ज्या भाषेतील मुद्रिते तपासायची आहेत त्या भाषेमध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, हिंदी आहे, तर त्या भाषेचा शब्दकोश असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच ज्या भाषेतील मुद्रिते तपासायची आहेत त्याचा शब्दकोश आवश्यक असतो. इंग्रजी, हिंदी शब्दकोश हाही जवळ असणं गरजेचं आहे. शिवाय व्याकरणविषयक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, मुद्रित शोधन तक्ताचा खुणा तुम्हाला मी देणार आहे. आणि पुस्तकात पण आपल्या बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला एक तक्ता दिलेला आहे पान नंबर 98 की मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता असं दिलेला आहे. आपण तो पाहू शकतात. मी या व्हिडिओसोबत तोही तुम्हाला पाठवणार आहे. शिवाय शैली पुस्तिका म्हणजे काय की काही संस्था स्वतःच्या शब्दासाठी आग्रही असतात. उदाहरणार्थ नाना फडणवीस का नाना फडणवीस असं म्हणजे ही शैली पुस्तिका. त्यानंतर प्रमाण भाषेची नियमावली पुस्तिका. ही साधन सामुग्री वापरल्यामुळे मुद्रित शोधकाचे काम होण्यासाठी खूप मोठी मदत होते किंवा मुद्रित शोधकाचे काम निर्दोष होण्यासाठी मदत होते. त्याच्याही ज्ञानात भर पडते आणि त्याला संदर्भ, माहिती जी अद्ययावत आहे ती मिळत असते. आता मुद्रित शोधकाचे तंत्र काय आहे, तर बघा कोणत्याही भाषेत आपल्याला मुद्रित शोधन करायचं आहे तर 3 वाचनं आवश्यक असतात. म्हणजे काय की आता बघा तुम्हाला माहीत नसेल की जेव्हा आपल्या संस्थेचा वार्षिक अंक निघतो सागरमोती, हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देतात. म्हणजे काय साहित्य पाठवतात, कविता म्हणा, कथा म्हणा, तुमचं स्वरचित साहित्य आम्ही मागतो. आणि मागितल्यानंतर तुम्हाला असं वाटते की पटकन आपण काय करायचं, मॅडम झालं का असं तुम्ही म्हणतात किंवा सिलेक्ट झालं का आमचं असं विचारतात. आता अशा वेळेला काय की ते पहिलं वाचन असतं. पहिल्या वाचनामध्ये काय असतं बघा की मूळ मजकुराचे व टंकलिखित मजकुराचे शक्यतो सहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे. पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या येऊ शकतात, पण त्या शंकेचं तिकडंच निराकरण आणि दुरुस्ती करायची. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा कधी कधी कसं होतं की एखादा विद्यार्थी हा एखाद्या लेखकाचं कवीची कविता वगैरे असं आणतो, तर मग त्यानंतर आपण कोणाचंही साहित्य आपण आपल्या नावाने छापणं ही का हे चोरी आहे, ज्याला वाङ्मयीन चौर्य असं म्हणतात. मग पहिल्या वाचनामध्ये म्हणजे कोणाला पण जो करतो त्याला कळतो, तो कसा असतो पारंगत असतो, त्याला कळतं की हे कसं आहे, कोणाच तरी काय आहे चोरलेलं आहे किंवा कोणाच तरी आहे साहित्य आणि ते छापायला द्या. मग त्यानंतर की पहिल्या वाचनामध्ये काय येतं का मूळ मजकुराचे व टंकलिखित मजकुराचे शक्यतो वाचन केलं जातं आणि त्यामुळे काही शंका असतील, दुरुस्त्या असतील त्या दूर केल्या जातात. दुसऱ्या वाचनामध्ये काय केलं जातं का पहिल्या मुद्रितातील त्रुटी शंका तपासणी करणे, म्हणजे झालंय की नाही, आपण पहिल्या वाचनामध्ये केलेलं आहे ते शंका काढलेल्या आहेत, दुरुस्त्या केलेल्या आहेत, ते झालंय की नाही ते पाहायचं. त्यानंतर पृष्ठ मांडणी म्हणजे आपले पेज जे आहेत त्याची मांडणी, त्याला क्रमांक, अनुक्रमणिका, चित्र, आकृत्या यांचा सुयोग्य मांडणी करायची आणि पुन्हा वाचन करायचं आहे दुसरं वाचन. आणि तिसरं वाचन म्हणजे काय, दुसऱ्या जे छापील आहे किंवा मुद्रित जे आहे त्यामुळे दुरुस्त्या तपासणे. मजकूर अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक आणि मुद्रित शोधक हे खूप जाणीवपूर्वक वाचन आणि दुरुस्त्या करतात, कारण छपाईनंतर या चुका होतात, त्या चुकाला वाव नसतो म्हणून. आता हे झालं 3 वाचनं. त्यानंतर मुद्रित शोधकाने मजकूर तपासताना त्यामध्ये मुद्रित शोधकांच्या खुणांचा वापर करून मोकळ्या जागेत काय करायची, प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेघ मारायची. त्याशिवाय जे दिसेल ते मूळ प्रतीत न शोधता मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितामध्ये शोधायचं. म्हणजे कधी कधी होतं बघा का एखादा शब्द राहून जातो, तो शब्द आलाय की नाही, कधी कधी बघा काय होतं एखादी वाक्यातनं जुळत नाही, वरती खाली टाईप होतं, तर ते कसं होते ते पाहायला पाहिजे.
शिवाय त्यानंतर मजकूर तपासताना येणाऱ्या शंकांची नोंद ठेवायची. शब्दकोश किंवा वाङ्मय कोश किंवा कोश वाङ्मय असेल त्याचा गरजेनुसार वापर करायची सवय ठेवायला पाहिजे. आणि मुद्रित शोधकांनी प्रत्येक विरामचिन्हाचा बारकाईने विचार आणि वाचन करणे गरजेचं असतं. की आजच्या संगणक युगामध्ये का लेखक मुद्रिताकडे सॉफ्ट कॉपी पाठवतात आणि त्यामुळे की ती पाठवल्यानंतर ती कॉपी पुन्हा तो मजकुराची मांडणी करून ती लेखकाकडे पाठवतो आणि अंतिम मुद्रित परिपूर्णतेसाठी निर्दोष झालं की नाही हे काम तो पाहतो आणि त्यानंतर शेवटी अंतिम मुद्रितासाठी किंवा मुद्रणासाठी पाठवलं जाते. आता संगणकावर का स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय आहे? आता बघा तुम्हाला माहिती आहे का आज तर विज्ञान तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा आपल्या मोबाईलवर पण समजा आपण एखादा शब्द टाईप करतो तर तो शब्द राईट आहे की रॉंग आहे हाही आपल्याला कळतो. कधी कधी रॉंग असेल म्हणजे चुकीचा असेल तर काय होते त्या ठिकाणी आपण ती चूक आपला संगणक दाखवून देतो. का हे लालशाही येते बघा, म्हणजे लाल रेष येते बघा, आपल्याला हे कळते का आपला काना मात्रा विलांटी चुकलेली आहे. मग आज ह्याची का मुद्रित शोधकाची का गरज आहे इतकं असताना आपण? तर नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधकाचे काम खूप सोपं झालं, ह्यात काही शंका नाही आहे. परंतु ते काम निर्दोष झालं आहे की निर्दोष झालेलं आहे की चूक नाहीच आहे असं आपण सांगू शकत नाही. ज्याला आपण स्पेल चेकर असं म्हणतो, म्हणजे संगणकीय शब्दलेखन तपासनीस. हा शब्द बरोबर आहे की चूक आहे हा शब्द हे तपासतो, त्याला एक पर्यायी शब्दाची जोड देतो. परंतु तो शब्द योग्य आहे किंवा नाही हे त्याला समजत नाही. तो कोणी ठरवायचं आहे आपल्याला? तर जो मुद्रित शोधक आहे त्यानेच ठरवायचं आहे. त्यामुळे जरी स्पेल चेक असेल, संगणक तपासणी असेल, संगणकीय शब्दलेखन तपासणीस, तरी पण त्या ठिकाणी मुद्रित शोधकाची गरज लागतेच. उदाहरणार्थ सुप्रसिद्ध, माननीय, आदरणीय, विचारवंत, लोकप्रिय इत्यादी विशेषणापैकी कोणते विशेषण लावायचे हे मुद्रित शोधकच निश्चित करू शकतो. कॉम्प्युटर किंवा संगणक आपला निश्चित करू शकत नाही. कधी काही काय होतं बेसाळ असतो, सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव, कधी कधी त्याऐवजी काय होते कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असं पण टाईप होते. एखादा परिच्छेद वगळला जातो, एखादा संदर्भ चुकीचा दिला जातो, वाक्यांची सरमिसळ होते. मग अशा वेळेला नीट तपासलं जात नाही. त्यामुळे हा मूळ मजकूर जो आहे मजकुराबरोबर तो व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे हे गरजेचं असते. हे मुद्रित शोधक काम करतो, स्पेल चेकर हे काम करू शकत नाही. नाम, विशेषण, कर्ता, क्रियापद यांचा क्रम, व्याकरणिक काही रचना मुद्रित शोधकाला माहीत असतात. त्यामुळे स्पेल चेकर हा मुद्रित शोधकाला पर्याय असू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्याला असं वाटते आपण संगणकावर करतो म्हणजे सगळं बरोबर आहे, तर संपूर्ण स्पेल चेकरवर म्हणजे संगणकावर आपण किंवा संगणक तपासणीवर आपण पूर्णपणे विसंबून अवलंबून राहता येत नाही. वृत्तपत्र आल्या बातमीमध्ये एखादं वाक्य पहा का प्रियंका मोहिते हिने जगातील 4थ्या क्रमांकाचे कोणतेही एखादे शिखर सुद्धा काय केले सर केले. या वाक्यात कसं असते की त्या शिखराची उंची मीटरमध्ये दाखवली जाते. त्यावेळेला का ती वस्तुतः शिखराची उंची फुटात मोजतात, मीटरमध्ये नाही. पण मुद्रित शोधकाऐवजी स्पेल चेकर काय करणार ती दुरुस्त करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मुद्रित शोधकामध्ये का मुद्रित शोधकाची गरज लागतेच. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, का मुद्रित व्यवसायाशी संबंधित असणारे घटक आणि व्यक्ती कोण आहे? तर पहिला म्हणजे मुद्रक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो प्रिंटर असं म्हणतो, आणि मराठीमध्ये काय करतो मजकुराची छपाई करणारा. मुद्रित प्रत म्हणजे काय प्रेस कॉपी, त्याला काय म्हणतो आपण का छपाईसाठी मजकुराची तयार केलेली प्रत. मुद्रित म्हणजे काय आहे प्रूफ, तपासणीसाठी काढलेली प्रत. मुद्रण म्हणजे काय प्रिंटिंग म्हणजे मजकुराची छपाई. मुद्रित शोधक प्रूफ रीडर म्हणजे मुद्रितामधील त्रुटी सुधारणारा. आणि मुद्रित शोधाच्या खुणा प्रूफ मार्क ज्याला पुस्तकात दिले आहेत बघा, म्हणजे मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे. मुद्रित शोधन म्हणजे कोण प्रूफ रीडिंग ज्याला आपण मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया असं म्हणतो. आणि मुद्रित प्रत म्हणजे प्रिंट आउट छपाई केल्यानंतरची प्रत. आणि मुद्रणालय म्हणजे प्रेस ज्याला आपण छापखाना असं
म्हणतो ज्या ठिकाणी छपाई चालते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा मुद्रित शोधनाचा धडा या ठिकाणी संपलेला आहे. मी तुम्हाला त्यासोबत मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ताही सोबत देणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुस्तकामध्ये पान नंबर 97 वर दिलेलं मुद्रित व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती तो एक चार्ट आणि त्याशिवाय पान नंबर 98 आणि 99 वर दिलेला मुद्रित शोधनांचा खुणांचा तक्ता आपल्या वहीत लिहायचा आहे. धन्यवाद.